ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आर वंडर व्हॉट यू आर या पोएमनुसार स्टार्स हे लिटल आहेत आणि स्टार्स हे त्या ठिकाणी ट्विंकलिंग करतात. अगोदर ट्विंकलिंग म्हणजे काय, तर ताऱ्यांचा प्रकाश त्या ठिकाणी कमी होणे, ताऱ्यांचा प्रकाश त्या ठिकाणी जास्त होणे. पण ॲक्च्युली असंही होत नाही. ताऱ्यांचा प्रकाश कमी होत नसतो, ताऱ्यांचा प्रकाश वाढत नसतो. तर जेव्हा ताऱ्यांपासून येणारा लाईट आपल्या डोळ्यापर्यंत क्लिअर पोहोचल त्यावेळेस आपल्याला तारे त्या ठिकाणी ब्राईट दिसतील. ज्यावेळेस ताऱ्यांचा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाही त्यावेळेस ते आपल्याला डिम दिसतील. यालाच आपण काय म्हणत असतो, ताऱ्यांचं लुकलुकणं असं म्हणत असतो. परंतु ॲक्च्युली हे असणारे तारे त्या ठिकाणी लुकलुकत नसतात. परंतु ते आपल्याला कधी दिसतील असे लुकलुकत नाहीत, तर आपल्या अर्थच्या सरफेसच्या वरती जे काही अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरच्या जर आपण काही उंच गेलो आणि तिथपासून जर आपण वरती पाहिलं तर आपल्याला तारे मात्र हे काय दिसतील, एकदम ब्राईट दिसतील. त्या ठिकाणी ताऱ्यांचा प्रकाश कमी होणार नाही, ताऱ्यांचा प्रकाश त्या ठिकाणी वाढणार नाही. दिस वन इज द नॅचरल फिनॉमिना विच इज ऑकरिंग ड्यू टू द refraction of light which is taking place in our earth's atmosphere. So let's see here how does that twinkling of stars is occurring. तर लक्ष द्या, या ठिकाणी आपली असणारी अर्थ आहे. दिस वन इज आवर अर्थ आणि या अर्थवरती एक मुलगा उभा आहे ज्याचं नाव त्या ठिकाणी आपण जादू ठेवणार आहोत. जादू नावाचा मुलगा आहे आणि हा मुलगा त्या ठिकाणी नेचरमध्ये घडणारी एक काय पाहतोय, त्या ठिकाणी थोडक्यात जादू पाहतोय म्हणून त्याचं आपण नाव जादू ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी खूप अंतरावरती एक त्या ठिकाणी स्टार त्या ठिकाणी असणार आहे. आता या स्टारपासून काय होतंय, तर काही लाईट या ठिकाणी पोहोचतोय, परंतु हा असलेला पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. कारण का, जितक्या दूरवरतून प्रकाश येतो तो प्रकाश आपल्याला एखाद्या पॉइंट सोर्स सारखा वाटत असतो. आणि हे जे तारे आहेत हे तारे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतरापेक्षाही जास्त दूर आहेत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. तर 15 कोटी किलोमीटर अंतराच्या पलीकडं त्या ठिकाणी काही स्टार्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्यापासून येणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत असतो. आता ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काही अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी लेयर्स तयार करत आहोत. समजा हे असणारे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले वातावरणातील हवेचे त्या ठिकाणी थर आहेत. तर हे असणारं काय आहे, आपलं ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी आहे. जर आपण कन्सिडर केलं की एक लाईट रे त्या ठिकाणी या स्टारपासून काय होतोय, अर्थकडं येत आहे आणि हा लाईट रे काय झालेला आहे, त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्याने काय केलेलं आहे, एंटर केलेलं आहे. ज्या ठिकाणी तो एंटर करतो त्या ठिकाणी आपल्या नियमाप्रमाणे आपण नॉर्मल ड्रॉ करत असतो. ज्यावेळेस लाईट हा व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल करतो त्यावेळेस व्हॅक्यूममध्ये असणारा प्रकाशाचा वेग, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज द 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एवढ्या व्हेलॉसिटीने या स्टारपासून काय होणार आहे, हा प्रकाश त्या ठिकाणी अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर करणार आहे. जर आपण आता पाहिलं कन्क्लुजननुसार तर हा लाईट रे असा ट्रॅव्हल करायला पाहिजे आणि जर हा लाईट रे अशा प्रकारे जर ट्रॅव्हल करत असेल तर मात्र हा लाईट रे त्या ठिकाणी नॉर्मलच्या दिशेने शिफ्ट होईल आणि हा अशा प्रकारे काय झालेला आहे, त्या ठिकाणी थोडासा शिफ्ट झालेला आहे. जर आपण आता पाहिलं की परत या ठिकाणी लाईट ट्रॅव्हल झालेला आहे, जर आपण या ठिकाणी परत एक नॉर्मल ड्रॉ केली आणि वातावरणातील बदलांमुळं जर काही कारणास्तव जर समजा हे असणारं व्हॅक्यूम आहे, हे असणारं डेन्स मीडियम आहे, परत जर समजा हे रिअर मीडियम असेल, कारण की हवा ही सारखं काय होत असते, फ्लो होत असल्या कारणानं हवेतील असलेल्या त्या ठिकाणी हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी त्या ठिकाणी चेंज होतो. समजा हे व्हॅक्यूम आहे, हे 1 नंबरचं मीडियम आहे, त्याच्यानंतर हे असणारं हवेतील डेन्स मीडियम आहे,
त्याच्यापेक्षा हे असणारं रिअर मीडियम आहे, त्याच्यानंतर हे परत डेन्स मीडियम आहे. म्हणजे इथलची हवाच नाही, इथं या ठिकाणी हवा एकदम विरल आहे, रिअर आहे. या ठिकाणी याच्या तुलनेमध्ये मात्र ही असणारे डेन्स आहे. याच्यानंतर इथलचा हवेचा थर परत रिअर झालेला आहे आणि इथलची हवा परत त्या ठिकाणी डेन्स आहे. जर आपण आपल्या नियमाप्रमाणे जर पाहिलं की जर लाईट रे डेन्सर मीडियम मधून रिअर मीडियम मध्ये एंटर होत असेल तर मात्र लाईट हा काय होत असतो, नॉर्मल पासून दूर जात असतो. आणि मग समजा हा आलेला लाईट रे जर अशा प्रकारे जर स्ट्रेट फॉरवर्ड जात असेल तर मात्र हा आता लाईट रे काय होणार आहे, नॉर्मल पासून थोडासा शिफ्ट होणार आहे. म्हणजे हा लाईट रे या ठिकाणी त्याचा पाथ त्या ठिकाणी चेंज करत. म्हणजे हा लाईट रे या ठिकाणी जर नियमाप्रमाणे इकडे जाईल तर हा लाईट रे या ठिकाणी थोडासा पाथ चेंज करून त्या ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहे. आणि मग हा पाथ चेंज करत करत हा लाईट काय होणार आहे त्या ठिकाणी या असणाऱ्या जादू या मुलापर्यंत त्याच्या डोळ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आता परत या ठिकाणी जर डेन्सर मीडियम असेल परत याचा असणार त्या ठिकाणी लाईट पासून दूर गेल्याच्या नंतर आपण परत इथं एक नॉर्मल ड्रॉ करणार आणि या ठिकाणी परत मीडियम चेंज होत आहे. ॲक्च्युली मीडियम चेंज होत नाही परंतु हवेचा थर त्या ठिकाणी चेंज होतोय. आता हा लाईट रे परत रिअरमधून डेन्समध्ये येतोय आणि डेन्समध्ये येणारा लाईट रे हा परत असा स्ट्रेट ट्रॅव्हल करण्याच्या ऐवजी हा नॉर्मलकडे शिफ्ट करत आणि हा फायनली या जादू नावाच्या मुलाच्या डोळ्यापर्यंत काय होणार आहे, हा लाईट त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आता जर आपण पाहिलं तर हा लाईट हा नेमकं प्रत्येक वेळेस वातावरणामध्ये काय होत आलेला आहे, त्याचा मार्ग बदलत आलेला आहे. परंतु या मुलाला मात्र हा असलेला लाईट रे जिथून आलेला आहे तिथं हा काय करणार आहे, त्याला स्ट्रेट पाहणार आहे आणि स्ट्रेट पाहिल्यामुळं याला हा असलेला स्टार जो आहे हा स्टार त्याला या ठिकाणी दिसण्याच्या ऐवजी याची पोझिशन थोडीशी काय होणार आहे, त्याला वर पाहायला मिळणार आहे. आणि मग ही असणारी जी पोझिशन आहे विच इज डिनोटेड बाय द ब्लॅक कलर, दिस वन इज द रिअल पोझिशन ऑफ स्टार, रिअल पोझिशन ऑफ द स्टार. आणि ह्या जादू नावाच्या मुलाला हा स्टार या ठिकाणी दिसायला लागलाय म्हणजे त्याला तो त्या ठिकाणी ॲपियर होतोय म्हणून त्याला आपण काय म्हणणार, ॲपरंट पोझिशन ऑफ द स्टार. तर अशा प्रकारे हवेचा वातावरणाचा जो असलेला थर आहे त्या थरामध्ये काही ठिकाणची हवा ही डेन्स असते, काही ठिकाणची हवा ही रिअर असते आणि हा हवेचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हवा नेहमी वाहत असल्या कारणानं काही ठिकाणी असणारं हीटमुळं म्हणा किंवा काही ठिकाणी असणाऱ्या कोल्डमुळं म्हणा हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी त्या ठिकाणी चेंज होत असतो. मग ज्या वेळेस आपल्या डोळ्यापर्यंत ॲक्च्युअल लाईट पोहोचल त्यावेळेस आपल्याला स्टार्स कसे दिसते, ब्राईट दिसते. ज्यावेळेस हाच लाईट रे जर पाथ चेंज करून समजा या ठिकाणी डेन्सच्या ऐवजी रिअर मीडियम जर असेल तर हा पाथ या ठिकाणी चेंज होणार आहे म्हणजे डोळ्यापर्यंत लाईट पोहोचणार नाही. आणि मग याच गोष्टींना आपण काय म्हणत असतो तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स असं म्हणत असतो. तर तुम्ही स्वतः याचं संध्याकाळी त्या ठिकाणी निरीक्षण त्या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला सुद्धा हे तारे त्या ठिकाणी ट्विंकल करतात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी ट्विंकलिंग ऑफ स्टार हा पॉईंट त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. इफ यू हॅव टू एनी डाऊट्स अबाउट दॅट सेक्शन और if you have to any